जर जेवणाच्या ताटामध्ये अशी खमंग, झणझणीत, चटपटीत 2 महिने टिकणारी कांद्याची चटणी असेल, तरी भाजी आवडीची नसली तरीसुद्धा तुम्ही 1 च्या ऐवजी 2 पोळ्या नक्की खाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की आता यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा उडीद आणि पाव चमचा मेथीदाणे घेतले आहेत. सर्व साहित्य पॅनमध्ये घालायचं आणि मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य मंद आचेवर खमंग खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत गरम झालं की इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत. चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि सतत झाऱ्याने हलवत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. आपण नेहमी बिर्याणी बनवताना बिर्याणीमध्ये घालण्यासाठी जसा बरिस्ता तयार करून घेतो ना, अगदी तसाच हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. फक्त जास्त डार्क सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा नाही. हलकासा रंग बदलला की आपल्याला काढून घ्यायचंय. पुढे कसा रंग यायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे पहा हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मी तळून घेतला आहे. लगेच तेलामधून काढायचा, कारण तेलामधून काढला तरी कुकिंग प्रोसेस थोडी वेळ चालू राहते आणि त्यामुळे कांद्याचा रंग आणखी डार्क होतो. तर आता राहिलेला कांदा सुद्धा मी याच पद्धतीने एखाद्या डिशमध्ये काढून घेते. राहिलेला सर्व कांदा एका डिशमध्ये काढून घेतला, की आता त्याच तेलामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते काढायचे आणि आता शेंगदाणे सुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि साल टचकेपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. सुरुवातीला कांदा तळताना गॅसचा फ्लेम पूर्ण कांदा तळून होईपर्यंत मोठाच ठेवला होता. शेंगदाणे तळून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. तर इथे पहा शेंगदाणे सुद्धा छान खमंग, खरपूस आणि साल टचकेपर्यंत मी तळून घेतले आहेत. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे काढून घेतले, की आता त्याच तेलामध्ये इथे मी पाववाटी भाजकी डाळ घेतलीये. ती घालायची आणि डाळ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची. डाळ तळून घेताना सुद्धा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. तर इथे पहा भाजकी चणा डाळ सुद्धा मी हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये तळून घेतलीये. आता ही तळलेली डाळ सुद्धा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीचं साहित्य काढून घेतलंय त्यामध्ये काढून घेऊया. डाळ काढून घेतल्यानंतर आता त्याच तेलामध्ये इथे मी 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तो लसूण घालायचा आणि लसूण सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा. इथे लसूण तुम्ही सालीसहित वापरला तरी सुद्धा चालेल. तळलेला लसूण सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय. आता त्याच तेलामध्ये इथे मी 14 ते 15 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या काढायच्या आणि मिरच्या सुद्धा एक 2 मिनिटं हलकासा रंग बदलेपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायच्या. तर इथे पहा लाल सुक्या मिरच्या सुद्धा मी तळून घेतल्या आहेत. त्यासुद्धा आता जे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्यामध्येच काढून घेऊया आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं, पूर्णपणे थंड करून घेतले. त्यासोबतच जो कांदा आपण तळून घेतला होता, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा. थोडासा कांदा शिल्लक ठेवायचा, तो आपण पुढे वापरणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं. आपण यामध्ये लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे लाल मिरची पावडर नाही वापरली तरीसुद्धा चालेल आणि सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत फिरवून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही या चटणीचं टेक्स्चर पाहू शकता. छान खमंग, दाणेदार अशी ही चटणी बनून तयार झाली आहे. आता जो कांदा आपण बाजूला ठेवला होता, तो कांदा यामध्ये घालायचा आणि या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. चटणी खाताना हा तळलेला कांदा जेव्हा दाताखाली येतो ना, तेव्हा या चटणीची चव अप्रतिम लागते आणि 2 महिने हवाबंद डब्यामध्ये ही चटणी आहे अशी छान टिकते. फक्त 2 महिने जर ही चटणी टिकवायची असेल, तर फ्रिजमध्ये ठेवायची आणि फ्रीजशिवाय 20 ते 25 दिवस छान टिकते. तर इथे पहा मस्त खमंग, झणझणीत, चटपटीत अशी ही कांद्याची चटणी बनवून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.